पौलचे तिमोथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. देवासमक्ष आणि जो प्रभू ख्रिस्त येशू जीवितांचा व मृतांचा न्याय करील त्याच्या समक्ष, त्याच्या प्रगट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निष्खून सांगतो की वचनाची घोषणा करा, सुवेळी अवेळी तयार रहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत. तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमावतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कान्हांकडे वळतील. अशी वेळ येईल. तू तर सर्व गोष्टीविषयी सावध आहेस. दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर, कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखिला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू लोकांना शिक्षण देत असता म्हणाला, शास्त्रांविषयी जपून राहा. त्यांना लांब लांब जगे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे आणि सभास्थानात मुख्य आसने आणि मेजवानीत मुख्य बैठकी यांची आवड असते. ते विद्वांची घरे खाऊन टाकतात आणि दांभिकपणे लांब लांब प्रार्थना करतात. त्यांना अधिकच शिक्षा होईल. मग तो भांडारांसमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत ते पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली आणि तिने 2 टोळ्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला नक्की सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकत आहेत त्या सर्वांच्या पेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.